आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। तर मित्रांनो, आपण एक छोटासा स्कॅल्प केलता, त्याचा रिझल्ट दाखवतो तुम्हाला। एक मिनिट मित्रांनो, मोबाईल ऑन होतोय। हां, हे बघा मित्रांनो, आता हे तुम्हाला पुढच्या स्क्रीनवरच दिसेल, पुढून ते दाखवतो तुम्हाला पुढं करून। ठीक आहे, कितीचा एक आहे 5270 रुपयाचा प्रॉफिट आहे। ठीक आहे, आणि हे अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे ओमकार जितेंद्र शाह, आणि परत ऑर्डरमध्ये जाऊन दाखवतो म्हणजे। ठीक आहे, एक छोटीशी स्कॅल्पिंग केलं तर मित्रांनो, लई जणांना वाटतं की लई कॅपिटल लागतं, पण मित्रांनो असं काही नसतं। लई कॅपिटल लागत नाही, फक्त नॉलेज लागते। आता माझ्याकडं 9000 आहे, आता 9000ची मी लई वेळा 20-30 हजार रुपये केलेले आहे। पण मित्रांनो, म्हणजे जर तुम्ही माझ्या इंस्टाला जॉईन असाल तर माझा तुम्ही डेलीचा प्रॉफिट बघसाल किती काय आहे ते, म्हणजे बोलून बच्चन मारण्यापेक्षा तुम्ही स्वतःने बघितलं चालेल। मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करताय तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक छानसं कमेंट करा। तर मित्रांनो, मी यूट्यूब चॅनलला झाले म्हणजे लई दिवस झाले नाही, सुरुवात करून 4-5 दिवस झाले, 4-5-6 दिवस। तर मित्रांनो, लोक म्हणतात मला 4 स्क्रीनाचं हे लागतं, 5 स्क्रीना लागतात। तर मित्रांनो, असं काही लागत नाही। मी स्वतः एका मोबाईलवर ट्रेड करतोय, शिव एक मोबाईल घेतलाय, तो फक्त व्हिडिओ एडिटिंगसाठी घेतलाय। ठीक आहे, एडिटिंगसाठी। तर माझ्याकडे एक लॅपटॉप बी आहे, पण तो मी माझ्या म्हणजे ट्रेडिंगच्या पैशावरच घेतलाय। आपल्याला म्हणजे सवय नाही की मी माझ्या फंडला 10 लाख रुपये आणि मी सांगणार मी महिन्याला 20 लाख कमवतो, असली म्हणजे फेकाफेकीची सवय सांगणार नाही। जे आहे ते लॉस तर लॉस, प्रॉफिट तर प्रॉफिट। आज किती कमवले? 5270। किती कॅपिटल होतं माझं? 8700 रुपये। ठीक आहे, तर 60% जर मी प्रॉफिट कमवतोय तर म्हणजे मला काहीतरी नॉलेज असेल मार्केटचं, त्याच्यामुळे सांगतोय। आणि म्हणजे हा एक दिवसाचा, म्हणजे आपण हे बी समजू शकतो, एक दिवस तुक्का लागू शकतो, 2 दिवस, पण 3-3, 4-4 दिवसाचे जर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोय तर म्हणजे खरं असेल तेच दाखवणार ना मित्रांनो। मी म्हणजे लॉस झालं तर झालं, मी बी माणूस आहे, माझ्याकडून बी लॉस होणार आहे। भले किती मी आता प्रो ट्रेडर असू का काय असू, तर माझा लॉस हे 100% होणार आहे। पण मित्रांनो, लॉस आपण कंट्रोल करता आलं पाहिजे। तर मित्रांनो, लॉस कसा कंट्रोल करायचा, म्हणजे काय ही कन्सेप्ट आहे ते बघू। लॉस कव्हर होऊ शकतो मित्रांनो, पण काय करायचं तुम्हाला, दिवसात फक्त ना 3% लॉस घ्यायचे। आता तुम्ही माझी पहिली युट्यूबची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला समजलं असेल की कितीचा काय लॉस घ्यायचे। म्हणजे डेली 3%चा लॉस घ्यायचे तुम्हाला, आणि डेली जे 1/2चा रेशिओ चाला, 1/3च्या, 1/4चे, पण लॉस 300चाच घ्यायचे। आणि दिवसात एकच ट्रेड करा। जर तुम्ही बिगनर आहे, तुम्ही प्रो ट्रेडर असाल तर दिवसात 2 ट्रेड करा। आता जे मोठे मोठे लोक आहे, जे 10-10 वर्ष टिकलेत मार्केटमध्ये, त्यांचे घरं गेले, दार गेलेत, असे मग लय म्हणतात। जेव्हा मी ह्या क्षेत्रात आलतो तेव्हा बी मला लय लोकांनी म्हणलेलं ते घरं जातं, दार, पण मला माहिती आहे मला याच्यातून प्रॉफिट येणार आहे, म्हणून मी टिकून राहिलो। आणि आता मी 7-8 व्हिडिओ टाकल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा PNL काय आणि कसा मी ट्रेड करतोय, काय करतोय। तर तुम्हाला कारण जे बोलतोय आपल्यासमोर, ह्याचे घरं गेलेत का घरं आणले, तर ठीक आहे मित्रांनो। तर आणि लोकांना काय वाटतं, हे जे दिसतंय हे फेक आहे। ठीक आहे, हे जे दिसतंय हे फेक आहे। आता मित्रांनो, हे असं फिंकतंय, हे ॲप आहे, एंजल वनचं ॲप आहे। आता मी काय हे करत नाही, म्हणजे आता हे बघा, हे ॲड फंडचं ऑप्शन आहे। ठीक आहे, हां, हे बघा, आता जरा नेटचा इश्यू आहे। हे बघा, ट्रेडिंग बॅलेन्स समरी। ठीक आहे, हे बघा, हे बघा, इथं डायरेक्ट दिसतं उलटं करायला लागेल। 8700 इन्व्हेस्ट केलं ते 14,000 रुपयाचा आहे। हां, ठीक आहे, म्हणजे इथून ॲड बी होतोय। ठीक आहे, हे काय मित्रांनो बघा, ॲड होतं, म्हणजे काही खोटं नाही। आणि तसं बी फसवाफसवीचे आपल्याला ते गेमच जमत नाही, तर जे आहे ते रिअल। आता तुम्हाला सांगितलं कसं स्टॉप लॉस करायचा, कसा 1/2-3चा रेशो घ्यायचा मित्रांनो। आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माझी पहिली व्हिडिओ बघितली तर मी नेहमी सांगतो की तुमची एक स्ट्रॅटेजी ठेवा। आता एक स्ट्रॅटेजी म्हणजे काय की 9:15 ते 9:20ची जी कॅन्डल आहे, ठीक आहे, तर ती आपण करणार। 9:20चा जो हाय आहे त्याच्यावर गेला तर कॉल घ्यायचा, 9:20चे लो कॅन्डल आहे त्याच्या खाली गेला तर पुट घ्यायचा। म्हणजे जे तोडन पहिलं त्याचं घ्यायचं कॉल, नाही तर पुट। आणि 300 रुपयाचा स्टॉप लॉस लावा। तुम्हाला म्हणतो जास्त अमाऊंट नका, 300 जाणार, महिनाभर करा, तुम्ही 100% प्रॉफिटमध्ये व्हाल, ही माझी गॅरंटी आहे मित्रांनो। आणि जर तुम्ही प्रॉफिटमध्ये नाही आले 3 महिन्यात तर चॅनलला अनसबस्क्राईब करून जा। ठीक आहे मित्रांनो, काय विषय नाही। तर मित्रांनो, हे प्रूफ सकट बोलतो, आपल्याला अशा 4 स्क्रीना आणून असलं फसवाफसवी करायला जमत नाही। तर माझ्या मस्तपैकी एक मोबाईल आहे, एक लॅपटॉप आहे, एक कम्प्युटर बी आहे, पण कम्प्युटर मी यूज करत नाही। लॅपटॉप आणि मोबाईलवर जास्त करून माझ्या लॅपटॉपवरच काम होतं, आणि कम्प्युटर बी आहे, पण त्याच्यावर कधी कधी म्हणजे
मार्केट म्हणजे लई साईडवेज याच्यावेळेस असलं तर त्यावेळेस मी लॅपटॉपचा यूज करतो. ठीक आहे मित्रांनो. आणि आपलं हे झालं, तुम्हाला सांगितली स्ट्रॅटजी, आपलं स्टॉप लॉस कसा लावायचा, ट्रेड कसा करायचा, आणि जी आपली म्हणजे तुम्ही हे बी निवडा तुमचा जो ब्रोकर आहे तो कोणचा आहे. आता समजा मी इंजनमध्ये करतोय, तुम्ही ॲप स्टॉकमध्ये 5 पैसे म्हणजे असे इतर वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही करताय ॲप आहे तर ते बी निवडा. कारण की कसं होतं कधी कधी तुम्ही परफेक्ट असता पण जो ब्रोकर आहे तो म्हणजे तुम्ही समजा 200ला घेतलाय तर कधी कधी 220 ला म्हणजे लई मुवमेंट असली तर 210ला ऑर्डर पडते. जर तुम्हाला 200ला घ्यायचं असेल तर ती मुवमेंट मिस होती तुमच्याला. मग ब्रोकर बी निवडला पाहिजे तुम्ही चांगला, आणि ज्याला ब्रोकरेज कमी असतं ना असा ब्रोकर निवडा. सध्या तर काय आपल्या ॲपची लिंक नाही तर मी दिली असती. तर मित्रांनो हे तर झालं ब्रोकरशिपचं. पण मित्रांनो मी सांगतो की आता म्हणजे ट्रेडिंग करणार आहे तुम्ही स्टॉप लॉस, तर मित्रांनो कधी कधी काय होतं की आपलं कॅपिटल कमी असतं म्हणून बी लॉस होतो. आता हे 10,000 कॅपिटल आहे म्हणजे ज्याला नॉलेज त्याचा लॉस होणार नाही मार्केटमध्ये. पण हा तुमच्याकडे नॉलेज नाही, तुम्ही 10,000 रुपयामधले 1,000 रुपये गेले तरी तुम्ही घाबरणार. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 3दा जर प्रॉफिटमध्ये आले तुम्ही तर तुम्हाला काय वाटणार नाही, तुमचा माइंड कंट्रोल राहणार. पण 3दा जर लॉसमध्ये गेले तुम्ही तर तुमचा माइंड हा कंट्रोलमध्ये राहणार नाही. तुम्ही जर सलग 8 दिवस प्रॉफिटमध्ये येईल ठीक आहे तर तुम्ही माइंड कंट्रोलमध्ये राहणार. पण जर तुम्ही 2 दिवस लॉसमध्ये गेले तरी तुमचा माइंड हे म्हणजे पूर्ण माइंड कंट्रोल म्हणजे फिनिश होणार आहे तुमचा. तर मित्रांनो हे असं आहे, माइंडवर कंट्रोल पाहिजे. कधी कधी कॅपिटलचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही शिका पहिले 10,000 रुपये टाकून आणि मग 50,000 60,000 लाख रुपये कॅपिटल टाकून करा. लई बी 10 लाख 15 लाख 20 लाख टाकू नका. 10,000 रुपये पहिले सुरुवातीला टाका, 3 महिने शिका. जर तुम्ही प्रॉफिटमध्ये येत आहे तर तुम्ही अमाऊंट वाढवा म्हणजे 50,000 लाख रुपये. ठीक आहे. आणि तुम्ही फक्त इथं इंडियन मार्केटमध्ये आलाय तर लोक म्हणतात घर जाईन काय जाईन, तर मित्रांनो असं काही नाही, नॉलेज घेऊन करा तुम्ही. आता जर घर जायचेच म्हणले तर सगळ्यांचे जाईन, पण येत्या ते कोणाला म्हणजे हे नॉलेजचं गेम आहे. तर मी म्हणतोय जे तुम्ही आपलं हे बनवत असता जे कॅपिटल असतात ते हळूहळू ग्रो करा. नाही तर 10,000 रुपयांनी हे करा म्हणजे टाका शिका आणि मग 50,000 लाख रुपये टाका, मग तुम्ही प्रॉफिटमध्ये होसा. लोक काय करतात आता वेबसाईट नाही का म्हणजे थोडी इन्फॉर्मेशन देतात. आपलं कोणी बी कोणचं याचं उदाहरण घ्या, आपलं हे करतात ते म्हणजे पहिलं नाव फिव लिहिणार सांगणार की बेस्ट स्ट्रॅटेजी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आपल्याला 20 मिनिटाची 25 मिनिटं, पण त्याच्यात सांगणार नाही. आता मी कसं डायरेक्ट ओपनली सांगितले 9:15 ते 9:20ची कॅन्डल ठीक आहे, तर ती ट्रेड करू शकता. स्वतःची तुम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकता. आणि इंडियन मार्केटमध्ये असं नाही आहे की तुम्ही फक्त इंट्राडेज करायचं, तुम्ही बँक निफ्टी सेन्सेक्स तेच करायचं असं नाही मित्रांनो. त्याच्यात तुम्ही आपलं स्टॉकमध्ये बी इन्व्हेस्ट करू शकता लॉंग टर्मसाठी. म्हणजे जर तुमच्याकडे पैसा पडून आहे 10 लाख, तुम्हाला लई रिस्क घ्यायची नाही तर म्हणजे मी आता कोणची शेअरची नाव घेत नाही, पण म्हणजे XYZ एखाद्या तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जे बेस्ट आहे. गोल्ड सिल्वर म्हणजे असे ऑप्शन आहे, म्युच्युअल फंड म्हणजे तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करू शकता. ट्रेडिंगमध्ये फक्त 1 दिवसाचा इंट्राडेच नाही आहे मित्रांनो, ते म्हणजे बाकीचे सगळे बी ऑप्शन आहे. तर सगळे ऑप्शन मिळून जे तुम्हाला परफेक्ट वाटतं त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि असे तुम्ही पैसे कमवू शकता. तर मित्रांनो जास्त व्हिडिओ काही लई पांगवत नाही, तर आजची व्हिडिओ एवढी बास करतो. आणि मित्रांनो माझे जर तुम्ही रिसेंटली व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला 10,000 पासून म्हणजे ट्रेडिंग सुरू करायचे तर मी व्हिडिओ टाकली आहे. म्हणजे आता मी युट्यूबला 4-5 दिवस झाले, ती व्हिडिओ टाकून 2-3 दिवस झाले असेल 4-5. तर 10,000 पासून ट्रेडिंग सुरू करायची, तिची 4-5-6 मिनिटाची व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल 10,000 रुपयापासून ट्रेडिंग नेमकी कशी सुरू करायची, काय सुरू करायची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला सांगतो. हळूहळू म्हणजे कसं ग्रो करायचं. मला यूट्यूब चॅनलला जॉईन करा, मला बी सपोर्ट करा जरा, आणि मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.